सह्याद्रीच्या कुशीतून निघालेल्या समतेचा तो हुंकार आणि अज्ञानाच्या काळोखाला चिरत आलेला ज्ञानाचा तो महासूर्य म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या काळात श्वासांवरही बंदी होती आणि सावलीलाही विटाळ मानला जात होता, अशा भीषण परिस्थितीत त्यांनी केवळ कायद्याची ढाल हातात धरली नाही, तर कोट्यवधींच्या मृतपाय झालेल्या आत्म्यांना सन्मानाने जगण्याचं बळ दिलं. त्यांचं कार्य हे केवळ एक विशिष्ट समाजासाठी नव्हतं, तर ते या मातीतल्या प्रत्येक वंचिताला, शोषिताला आणि स्त्रीला माणूस म्हणून अधिकार मिळवून देण्यासाठी होतं. बाबासाहेबांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता शब्दांच्या आणि प्रज्ञेच्या बळावर जगातील सर्वात मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली. आणि म्हणूनच त्यांच्या लेखणीतून उतरलेले हे प्रत्येक पुस्तक हे केवळ कागदाचं पान नसून ते अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी दिलेलं एक जिवंत शस्त्रच आहे. म्हणूनच आपण सगळ्यांनी बाबासाहेबांनी लिहिलेली ही 5 पुस्तकं वाचलीच पाहिजेत. ही 5 पुस्तकं कोणती आहेत? या पुस्तकांमध्ये बाबासाहेबांनी काय लिहिलंय हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी स्वप्नील आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. बाबासाहेबांची ग्रंथसंपदा म्हणजे मानवी मुक्तीचा जाहीरनामाच आहे, ज्याने माणसाला झुकण्यापेक्षा ताटकाण्याने उभं राहून प्रश्न विचारायला शिकवलं. आज त्यांची जयंती. ही जयंती साजरी करताना केवळ त्यांच्या मूर्तीला वंदन करून चालणार नाही, तर त्यांनी पुस्तकांमधून दिलेल्या विचारांचा वारसा काळजात जपून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र कृतीत उतरवणं हीच खरी त्यांना मानवंदना ठरणार आहे. कारण बाबासाहेब म्हणजे केवळ एक नाव नसून ते पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणारं एक धगधगतं विचारपीठ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इनहेलेशन ऑफ कास्ट हे केवळ एक पुस्तक नाहीये, तर ते मानवी गुलामगिरीच्या विरोधात पुकारलेला एक वैचारिक एल्गार आहे. आजच्या आधुनिक काळात जिथं माणसं डिजिटल क्रांतीच्या गप्पा मारतात आणि स्वतःला प्रगत समजतात, तिथं हे पुस्तक वाचताना जाणवतं की बाह्यतः जग बदललेलं असलं तरी अंतर्मनातील जातीयतेची जळमटं अजूनही तशीच आहेत. सध्याच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला वाटतं की जातीय व्यवस्था डळमळीत झाली आहे, तेव्हाच हे पुस्तक अधिक प्रकर्षाने समाजाला आरसा दाखवण्याचं काम करतं आणि म्हणूनच ते आजही तितकंच रिलेट होतं. हे पुस्तक म्हणजे 1936 मध्ये लाहोरच्या जात पात तोडक मंडळाच्या अधिवेशनासाठी बाबासाहेबांनी तयार केलेलं अध्यक्षीय भाषण होतं. दुर्दैवाने त्यातील विचार काही मंडळींना न पटणारे होते, त्यामुळं त्यांना ते भाषण देण्यापासून रोखलं गेलं. पण सत्याचा आवाज दाबला जाऊ शकत नाही, हे सिद्ध करत बाबासाहेबांनी ते स्वखर्चाने प्रकाशित केलं. या पुस्तकाचा गाभा समजून घेताना आपल्याला प्रथम हे मान्य करावं लागेल की जातीय व्यवस्था ही केवळ कामाची विभागणी नाही, तर कष्टकऱ्यांची केलेली अन्यायकारक विभागणी आहे. आज आपण शहरांमध्ये राहतो, मेट्रोने फिरतो, हॉटेलात एकत्र जेवतो, म्हणून आपल्याला वाटतं की जात संपली आहे. पण लग्नाच्या जाहिराती पाहिल्या, राजकारणातील उमेदवारांची निवड पाहिली किंवा ग्रामीण भागातील आजही टिकून असलेली सामाजिक उतरंड पाहिली की जाणवतं की जातीने फक्त आपलं स्वरूप बदललंय, ती नष्ट झालेली नाहीये. बाबासाहेब या पुस्तकात खूप महत्वाची मांडणी करतात की जोपर्यंत आपण रक्ताच्या शुद्धतेच्या कल्पनेत अडकलेलो आहोत, तोपर्यंत लोकशाही खऱ्या अर्थाने रुजू शकत नाही. त्यांच्या मते जात ही एक मानसिक अवस्था आहे. ती एक अशी भिंत आहे जिच्यामुळे माणसाला दुसऱ्या माणसाच्या दुःखाची जाणीव होईनाशी होते. इनहेलेशन ऑफ कास्ट यामध्ये बाबासाहेबांनी हिंदू धर्मग्रंथाचं अतिशय तर्कशुद्ध विश्लेषण केलंय. ते स्पष्टपणे सांगतात की केवळ आंतरजातीय विवाह आणि सहभोजन करून जात नष्ट होणार नाही. हे उपाय वरवरचे आहेत. जर जातीचा मुळापासून नाश करायचा असेल तर ज्या धर्मग्रंथांनी जातीला पवित्रता आणि धार्मिक आधार दिलाय, या शास्त्रांचा अधिकार नाकारावा लागेल. ही मांडणी आजही क्रांतिकारक वाटते. आजच्या काळात जेव्हा आपण संविधानिक मूल्यांच्या गोष्टी करतो, तेव्हा बाबासाहेबांचे ही विचार आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या त्रिसूत्रींची आठवण करून देतात. त्यांच्या मते बंधुता म्हणजे केवळ सोपस्कर नव्हे, तर ती एक लोकशाहीचं दुसरं नाव आहे. पुस्तकातील एक अत्यंत प्रेरणादायी पैलू म्हणजे बाबासाहेबांचा आशावाद. ते केवळ टीका करत नाहीत, तर एक नवीन समाज कसा असावा याचा आराखडा मांडतात. त्यांना असा समाज हवा आहे जो गतिशील असेल, जिथे एका थरातील बदल दुसऱ्या थरापर्यंत सहज पोहोचतील, ज्याला ते सोशल एंडोस्मॉसिस म्हणतात. आजच्या तरुण पिढीनं हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे, कारण हे पुस्तक आपल्याला प्रश्न विचारायला शिकवतं. ते आपल्याला सांगतं की तुमची बुद्धी ही कोणाकडे गहाण ठेवण्यासाठी नाही, तर तिचा वापर करून सामाजिक विषमतेच्या बेड्या तोडण्यासाठी. सध्याच्या काळात जेव्हा आपण आरक्षणावरून किंवा जातीजातींमधील संघर्षावरून समाजाला विभागलेला पाहतो, तेव्हा इनहेलेशन ऑफ कास्ट मधील एक इशारा आठवतो. बाबासाहेब म्हणतात की जात ही हिंदूची प्रगती रोखणारी सर्वात मोठी अडथळा आहे. जोपर्यंत समाज जातीच्या आधारावर विखुरलेला आहे, तोपर्यंत आपण एक समर्थ राष्ट्र म्हणून उभं राहू शकणार नाही. हे पुस्तक वाचताना आपल्याला आपली स्वतःची मतं तपासावी लागतात. आपण नकळतपणे आपल्या जातीचा अभिमान बाळगतो का? आपण दुसऱ्या जातीच्या व्यक्तीला दुय्यम लेखतो का?
असे अनेक प्रश्न हे पुस्तक आपल्याला काळजाला भिडवतं. म्हणून हे पुस्तक आजच्या काळाला खूप रिलेव्हंट ठरतं. त्यानंतरचं दुसरं पुस्तक आहे राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे पुस्तक भारतीय स्त्री मुक्तीच्या एक अत्यंत महत्वाचा जाहीरनामाच आहे. या पुस्तकात बाबासाहेबांनी पुराव्यांसह मांडले की प्राचीन बौद्ध काळात स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीनं सन्मान, शिक्षण आणि आध्यात्मिक अधिकार प्राप्त होते. मात्र त्यानंतरच्या काळात मनुस्मृतीसारख्या ग्रंथांच्या प्रभावामुळे स्त्रियांचे अधिकार हिरावून घेतले गेले आणि त्यांना दुय्यम स्थान देऊन घराच्या उंबरठ्याच्या आतच कैद करण्यात आलं. बाबासाहेब स्पष्ट करतात की स्त्रियांची ही गुलामगिरी नैसर्गिक नसून ती धार्मिक कायद्यांच्या माध्यमातून लादलेली सामाजिक व्यवस्था होती. आजच्या तरुण पिढीनं आणि विशेषतः मुलामुलींना हे पुस्तक वाचणं अत्यंत गरजेचं आहे, कारण त्यांना हे समजेल की आज महिलांना मिळणारे शिक्षण आणि कायदेशीर अधिकार हे केवळ नशिबाने मिळालेले नाहीयेत, तर त्यामागे एक मोठा वैचारिक संघर्ष आहे. हे पुस्तक वाचल्यामुळे तरुणांमध्ये स्त्रियाकडे पाहण्याचा एक समतावादी दृष्टिकोन विकसित होईल आणि लिंगभेदाच्या जुन्या मानसिकतेची जळमटं दूर होतील. समाजातील प्रत्येक स्त्रीला हे पुस्तक आजही थेट रिलेट होतं, कारण आजच्या आधुनिक काळातही स्त्रियांना अनेकदा संस्काराच्या नावाखाली बंधनं घातली जातात. हे पुस्तक वाचताना स्त्रीला तिच्या स्वतःच्या अस्तित्वाची आणि हक्काची जाणीव होते. तिला समजतं की समाज जेव्हा तिला दुर्बल ठरवतो तेव्हा तो तिच्या क्षमतेचा नाही तर तिला दिलेल्या वागणुकीचा दोष असतो. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून स्त्रीला संपत्तीत अधिकार, घटस्फोटांचे स्वातंत्र्य आणि सन्मान मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न केले त्याची मूळ प्रेरणा याच पुस्तकाच्या विचारात आहे. थोडक्यात हे पुस्तक स्त्रियांना त्यांच्या भूतकाळातील वैभवाची आठवण करून देतं, वर्तमान काळात सन्मानाने जगण्याचं बळ देतं आणि भविष्यातील समतावादी समाजाची स्वप्न पाहण्याची दृष्टी देतं. त्यानंतरचं मंडळी तिसरं पुस्तक म्हणजे द प्रॉब्लेम ऑफ रुपी, रुपयाची समस्या. या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सादर केलेल्या संशोधनात ब्रिटिश काळात रुपयाच्या मूल्यामध्ये होणारी घसरण आणि त्यामागे असणारे ब्रिटिशांचं स्वार्थी धोरण हे अत्यंत सडेतोडपणे मांडले. चलनाचं मूल्य हे सोन्यावर आधारित असावं की चांदीवर, या वादात त्यांनी रुपयाच्या स्थिरतेसाठी दिलेले सल्ले आजही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेसाठी आधार मानले जातात. हे पुस्तक वाचताना आपल्याला समजतं की चलनवाढ आणि रुपयांचं अवमूल्यन यांचा थेट फटका गरिबांच्या खिशाला कसा बसतो. हीच गोष्ट आजच्या काळातही महागाईच्या रूपाने आपल्याला अनुभवायला मिळते. हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं, कारण आज जेव्हा आपण जागतिक अर्थव्यवस्थेत भारताच्या स्थानाबद्दल किंवा रुपयाच्या घसरत्या किमतीबद्दल चर्चा करतो तेव्हा त्याचं मूळ आपल्याला या पुस्तकात सापडतं. केवळ पदव्या मिळवणं म्हणजे शिक्षण नाही, तर आपल्या देशाच्या आर्थिक नाड्या कोणाच्या हातात आहेत आणि त्या कशा चालतात याचं भान तरुणांना यातून येईल. अर्थशास्त्र हा केवळ एक आकडेमोडीचा विषय नसून तो सामान्य माणसाच्या जगण्याशी आणि त्याच्या ताटातील भाकरीशी कसा जोडलेला आहे हे बाबासाहेबांनी यात साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितलंय. समाजातील सामान्य लोकांना हे पुस्तक रिलेट होण्याचं कारण म्हणजे रुपयाची किंमत जेव्हा कमी होते तेव्हा कष्टकरी वर्गाची खरेदी शक्ती कमी होते आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातात. हा त्यातील मूळ मुद्दा आहे. बाबासाहेबांचं हे पुस्तक आपल्याला आर्थिक लोकशाहीचा विचार देतो. जोपर्यंत देशाचं चलन स्थिर नाही आणि जोपर्यंत आर्थिक धोरणं सर्वसामान्यांच्या हिताची नाहीत तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्याला पूर्ण अर्थ प्राप्त होत नाही. म्हणूनच आजच्या डिजिटल क्रांतीच्या आणि शेअर मार्केटच्या युगातही अर्थव्यवस्थेची मूळ तत्व आणि रुपयांचं सामर्थ्य समजून घेण्यासाठी बाबासाहेबांचा हा वैचारिक वारसा प्रत्येकाने आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथं पुस्तक म्हणजे माझी आत्मकथा. या पुस्तकात बाबासाहेबांनी त्यांच्या बालपणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतचा प्रवास, परदेशातील अनुभव आणि भारतात परतल्यानंतर पावलोपावली सहन करावा लागलेला जातीभेदाचा विदारक अनुभव हे अत्यंत प्रांजळपणे मांडलाय. शाळेत पाण्यासाठी तरसावं लागणं असो किंवा कार्यालयात शिपायाने लांबून फाईल फेकणं असो, या अपमानास्पद घटनांनी त्यांच्या मनावर केलेले घाव आणि त्यातूनच जन्मलेली अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द या पुस्तकात प्रभावीपणे उमटली. आजच्या तरुण पिढीच्या वाचण्याचं कारण म्हणजे ते कठीण परिस्थिती, ध्येय कसं गाठावं आणि शिक्षणाचं महत्त्व काय असतं याचा वस्तुपाठ देतं. नैराश्यात असलेल्या तरुणांना हे पुस्तक स्वयंदित होण्याची प्रेरणा देतं. समाजातील सामान्य लोकांना हे पुस्तक आजही तितकंच जवळचं वाटतं, कारण आजही अनेक ठिकाणी सामाजिक आणि मानसिक विषमता टिकून स्वतःची प्रगती करताना समाजाचं देणं लागतं ही भावना ही पुस्तक वाचकांमध्ये जागी करतं. एक सामान्य मुलगा आपल्या बुद्धीच्या जोरावर जागतिक कीर्तीचा नेता आणि भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार कसा बनतो, हा प्रवास प्रत्येक माणसाला आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी बळ देतो. त्याचबरोबर सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं पुस्तक म्हणजे भारताचं संविधान.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अफाट बुद्धिमत्तेतून आणि अहोरात्र परिश्रमातून साकारलेलं भारताचं संविधान हे केवळ एक कायदा पुस्तक नसून तो प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान आणि जगण्याचा आधारस्तंभ आहे. या महान ग्रंथात भारतीय राजकीय संरचना, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांची सविस्तर मांडणी केली आहे. यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांना सर्वोच्च स्थान देऊन लोकशाहीची मुळं घट्ट करण्यात आली आहे. हे पुस्तक तरुण पिढीला आणि त्यांच्या हक्कांची जाणीव करून देतं आणि देशाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांचं भान देतं. हे संविधान जात, धर्म, लिंग आणि प्रदेशाच्या पलीकडे जाऊन सर्वांना समान संधीची खात्री देतं, ज्यामुळं तरुणांना एक प्रगत आणि न्याय समाज घडवण्याची प्रेरणा मिळते. हे पुस्तक लोकांबद्दल सांगताना स्पष्ट करतं की या देशाची खरी सत्ता ही जनतेच्या हातात आहे. आम्ही भारताचे लोक ही सुरुवातीची ओळख सर्वसामान्यांचे महत्त्व अधोरेखित करते. समाजात वावरताना शोषणाविरुद्ध कसं उभं राहावं, सन्मानाने कसं जगावं याचं मार्गदर्शन यात मिळतं. जेव्हा एखादा तरुण हे संविधान वाचतो तेव्हा त्याला समजतं की त्याचं अस्तित्व आणि प्रगती ही कायद्याच्या संरक्षणाखाली सुरक्षित आहे. त्यामुळं राष्ट्राच्या जडणघडणीत स्वतःचं योगदान देण्यासाठी, एक जागरूक नागरिक बनण्यासाठी संविधानाचं वाचन हा प्रत्येक भारतीयांसाठी एक संस्कारच ठरायला हवा. बाबासाहेबांनी लिहिलेली ही 5ही पुस्तकं आपल्या नजीकच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन Amazon सारख्या माध्यमांवर मिळतात. सगळ्यांची एकूण रक्कम बघितली तर 5ही पुस्तकं 100 ते 600 रुपयांच्या दरात मिळतील. बाकी मंडळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे. हा एक महान वैचारिक क्रांतीचा उत्सव आहे. बाबासाहेबांनी आयुष्यभर उपेक्षित आणि शोषितांच्या हक्कासाठी दिलेला लढा हा अकल्पनीय कष्टांनी भरलेला होता. बालपणापासूनच जातीभेदाचे चटके सोसूनही त्यांनी आपलं लक्ष विचलित होऊ दिलं नाही. परदेशात जाऊन सर्वोच्च पदव्या मिळवताना त्यांनी कधी अर्धपोटी राहून तर कधी ग्रंथालयात तासनतास बसून ज्ञानाची साधना केली. कारण त्यांना माहीत होतं की ज्ञानाशिवाय उद्धार नाही. त्यांनी भोगलेले हे अपार कष्ट केवळ स्वतःसाठी नव्हतं, तर ते येणाऱ्या पिढींच्या सन्मानासाठी होतं. आजच्या काळात त्यांची पुस्तकं ही समाजाच्या वैचारिक जडणघडणीसाठी दीपस्तंभासारखी आहेत. बुद्ध आणि त्यांचा धम्म, जातीचा उच्छेद किंवा रुपयाचा प्रश्न यासारख्या साहित्यातून त्यांनी केवळ समस्या मांडल्या नाहीत, तर त्यावर तर्कनिष्ठ उपायही दिलेत. त्यांची पुस्तकं वाचल्यामुळं आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मिळते. समाजातील प्रत्येक व्यक्तीने जर त्यांच्या विचारांचं वाचन केलं तर मानवी मूल्ये, लोकशाही आणि समता या गोष्टी आपल्या स्वभावात रुजतील. आपली वैचारिक प्रगती होण्यासाठी आणि एक प्रगल्भ नागरिक बनण्यासाठी बाबासाहेबांच्या साहित्याचा अभ्यास करणं हीच त्यांना खरी जयंतीनिमित्त मानवंदना ठरेल. त्यांनी पेललेले कष्ट आणि दिलेली ज्ञानाची शिदोरी आपल्याला सदैव स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देत राहतील. बाकी मंडळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि त्यांच्या तेजस्वी महामानवाला मानाचा सॅल्यूट. धन्यवाद.